जळगाव तापी पाटबंधारे विभागात हालचाल बुकला फाटा। कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्याने निर्माण झाला गंभीर प्रश्नचिन्ह। शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी बाहेर जात असतील तर त्याची नोंद हालचाल नोंदवहीमध्ये करणं बंधनकारक असतं। मात्र जळगाव तापी पाटबंधारे विभागात या नियमांना चक्क पायदळी तुडवलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार तापी पाटबंधारे आस्थापना विभागातील कर्मचारी तुषार जाधव हे मंगळवारी कार्यालयात कोणतीही नोंद न करता कार्यालयातून बाहेर पडत असल्याचं समोर आलंय। काही वेळा हे कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी तर काही वेळा तथाकथित कार्यालयीन कामासाठी बाहेर जातात, परंतु हालचाल बुकमध्ये याची नोंद कुठेही होत नाही। अशाच एका प्रसंगात हे कर्मचारी कार्यालयातून बाहेर गेले असताना कोणतीही नोंद हालचाल बुकमध्ये न केल्याचं स्पष्ट झालं। परंतु प्रश्न असा आहे की जर बाहेर असताना एखादी अनपेक्षित घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची? अधिकारी, प्रशासन की स्वतः कर्मचाऱ्याची? अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या शासकीय सुविधा, इन्शुरन्स पॉलिसी इत्यादी लागू होतील का असा प्रश्न निर्माण होतो। सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हालचाल बुक ही अनेक कर्मचाऱ्यांना माहीत नसल्यासारखी वर्तणूक ते करत असल्याचं चित्र दिसून आलंय। हो सर, हालचाल बुक आहे का आपल्याकडे? त्यामुळे कार्यालयीन शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी होती। अन्यथा अशा बेजबाबदार वर्तनामुळे शासकीय विभागाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते। दरम्यान या संदर्भात वरिष्ठ अधिकारी बोरकर यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी ते आपल्या केबिनमध्ये मुंबई तसेच नागपूर येथील काही ठेकेदारांशी चर्चा करण्यात व्यस्त असल्यामुळे या प्रश्नावर कोणतंही उत्तर मिळू शकलं नाही आणि दुसऱ्या दिवशी पण बोरकर यांनी भेटण्यास नकार दिला। अधिकारी हे जनतेचे नोकर असून मालक झाल्यासारखे वागायला लागले। यावरून अधिकाऱ्यांची मुजोरी किती वाढली आहे हे यावरून दिसतंय। त्यामुळे बाकी प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत।